पालेभाजी म्हटलं की बऱ्याच जणांना कंटाळा येतो। तुम्हा सगळ्यांना लाल माटाची भाजी माहिती असेलच। असं म्हणतात संपूर्ण माटाची एक जोडी 25 ते 30 लोहाच्या टॉनिक गोळ्यांच्या बरोबरीचे नैसर्गिक लोह देते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पालेभाज्या खाणे आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहेत ते, आणि त्यातही लाल रंगाची पालेभाजी म्हणजे एक मोठे वरदानच आहे। कारण या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, म्हणून या भाजीचा रंग लाल असतो। या भाजीला लाल माठ किंवा रेड अमरंथ असं देखील म्हणतात। नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोषण मूल्याने समृद्ध असलेल्या लाल माटाच्या भाजीची रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी इथे लाल माठची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात आपण। इथे घेतले 2 कांदे चिरून, हिरवी मिरची घेतली आहे तिखट, 4 हिरव्या मिरच्या द्या, लसूण घेतला आहे, ठेचून घेतला आहे 4 ते 5 पाकळ्या, आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। आणि इथे घेतलेला हा लाल माठ साफ करून निवडून आणि धुवून घेतलेला आहे। आता ह्याला मी चिरून घेणार आहे, जास्त बारीक नाही चिरायचं आहे। तर चला पाहूयात कशी बनवायची ती लाल माठची भाजी। लाल माठ ही पोषण मूल्याने समृद्ध पालेभाजी आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत। या भाजीत भरपूर प्रमाणात लोह म्हणजे आयर्न आहे। लाल माठमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीरातील हेमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो। लाल माठच्या भाजीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडांची मजबूती राखण्यासाठी उपयुक्त आहे ही भाजी। ह्याच्यात विटॅमिन एचे प्रमाणसुद्धा भरपूर प्रमाणात आहे, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी सुद्धा चांगले आहे। कढई आपली तापली आहे, आता मी ह्याच्यात तेल ॲड करून घेणार आहे, साधारण 2 चमचे। तेल तापल्यानंतर त्याच्यात आपण ॲड करणार आहोत ठेचलेला लसूण, परतून घेऊया छान प्रकारे। आता ॲड करूयात हिरव्या मिरच्या, लसूण व मिरची परतल्यानंतर फ्रेंड्स आपण ॲड करूयात त्याच्यात 2 बारीक चिरलेले कांदे। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आपल्याला। कांदा आपला छान परतून झालाय, आता त्याच्यात ॲड करूयात आपण थोडीशी हळद, ॲड करूया आपण लाल माठची भाजी। या पालेभाजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढा देऊन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात। लाल माठमध्ये फायबरचे प्रमाणही खूप जास्त असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास उपयुक्त असते। कॅलरीजही खूप कमी आहेत या भाजीमध्ये, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही भाजी खूपच उपयुक्त आहे। थोडंसं मीठ ॲड करूयात आपण चवीनुसार। ही भाजी आपल्याला रक्त शुद्ध करण्यास मदत करते, तसेच त्वचेचे आजार आणि पित्तशामक गुणधर्म या भाजीत भरपूर प्रमाणात आहे। आता झाकण ठेवून देऊयात 3 ते 4 मिनिटांसाठी वाफ येण्यासाठी, त्याच्यामुळे भाजी छान शिजून येईल। झाकण काढून घेऊयात 3 ते 4 मिनिटांनंतर। हे बघा छान आपली ही भाजी परतून झालेली आहे। आता याच्यात आपण ॲड करणार आहोत ओलं खोबरं, सो ही तयार झाली आपली चविष्ट, पौष्टिक आणि पोषण मूल्याने समृद्ध असलेली लाल माटाच्या पालेभाजीची रेसिपी। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। जर तुमचे काही सजेशन असतील तेही मला नक्की कमेंट करून द्या। फ्रेंड्स, कसा काय वाटला तुम्हाला आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ
हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर ही लाल माटाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.